हाय हॅलो नमस्कार, मी तेजू स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर माझ्या सगळ्या लाडक्या गोड ताईंना मनापासून नमस्कार। तर सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात इतकी छान झाली, त्यानंतर हे प्रसन्न असं वातावरण बाहेर। तर सकाळी सकाळी माझी कामाची खूप जास्त घाई गडबड होते, तर कारण पण तसंच होतं, कारण आज दीप अमावस्या होती आणि मला सकाळची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करायचं होतं। तर त्यासाठीच मला हेअर वॉश करायचं होतं। तर म्हटलं चला अगोदर हेअर ऑइलिंग करून घेऊया, कारण मी रात्री करत नाही। तर बऱ्याचशा ताई रात्रीचं करत असेल झोपताना हेअर ऑइल, तर मी नाही करत, कारण मी जे घरी बनवलेलं जे तेल आहे ना, तर त्याचा वास येतो मला, त्यामुळे मग मी सकाळचं उठले की मग करते। त्यानंतर एक तासभर तसंच ठेवते, तोपर्यंत माझे बाकीचे राहिलेली कामं वगैरे आवरते, झाडू वगैरे पोचा सगळं काम आवरते। तर त्यानंतर मग एक तासभर आरामशीर केसांमध्ये तेल मुरतं, तर मग त्यानंतर मी हेअर वॉश करते। तर केस वगैरे वर असे मस्त बांधून दिले। तर मग लाडूने जो काही पसारा घातला होता रात्री झोपायच्या अगोदर, ती इतका पसारा घालून ठेवते, तर मग ती झोपेपर्यंत ते काही आवरलं तरी त्याचा काही फायदा नाही। त्यानंतर मग सकाळी उठलं की पहिला अगोदर तेच आवरावं लागतं, तिचे खेळणे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचं। पण चला असो, ते आपण किती नीट ठेवलं तरी पुन्हा आहे असंच होणार आहे, तरी पण आपल्या मनाला थोडीसं समाधान शांतता की हा आपण आवरलं होतं। तर माझंही तसंच होतं, कारण ती किती काय केलं तरी ऐकत नाही, तिचे खेळणे बॅग सगळं काही काढूनच ठेवते। तर हे बरेच दिवस झालं जे टीव्हीचा बॉक्स आहे तो असाच खुर्च्यांवर पडलाय आणि माझं काही त्यावर सामान वगैरे काही ना काही ठेवलं जातं। तर स्टोअरमध्ये जागा नसल्यामुळे ते अजून तसंच तिथे ठेवलं आहे आणि माझंही काही हात वगैरे तिथपर्यंत जात नाही आणि यांनाही काही टाईम भेटेना। तर ड्युटीवरून आलं की थोडा आराम करतात, लगेच पुन्हा ड्युटीला जायचं, त्यामुळे तो तसाच ठेवला आहे। तर नंतर आपल्याला कॅरी करायला प्रॉब्लेम येणार नाही। तर टीव्ही सेफ राहील बॉक्समध्ये म्हणून तोही बॉक्स जपून ठेवावा लागतोय। असे बरेचसे बॉक्स जपून ठेवलेत, काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे, हीटर वगैरे किंवा आपलं रूम हीटर जे असतं ते थंडीमध्ये लागतं, ते स्टोअर असं सगळं फुल भरलेलं आहे। त्यानंतर हे मी लिप्पन आर्ट करते, हे झेरोकी मी ऑनलाईन मागवले होते, तर त्यावरच मी डिझाईन करते सध्या। तर येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण मी सांगेन कसं बनवलंय, काय कसं दाखवते मी ते तुम्हाला पण। त्यानंतर मग हे सगळं पसारा आवरल्यानंतर झाडून झटकून घेतलं। तर त्यानंतर मग पोचा पण मारायचा होता, तर मग म्हटलं चल। लाडू जेव्हा 1-1.5 वर्षाची होती तेव्हा आम्ही ही रूम पूर्ण खाली ठेवली होती, कारण ह्यामध्ये बेड अलमारी वगैरे असं काहीच नव्हतं। पूर्ण आम्ही खाली मोकळी ठेवली आणि त्यावर गाद्या वगैरे टाकल्या होत्या, जेणेकरून तिला खेळायला सोपं पडेल, इकडे तिकडे कुठे धडपडणार नाही। तर जेव्हा ती चालायला लागली त्यानंतर मग आम्ही हे बेड वगैरे घेतलं, म्हणजे बेड आणला आणि अलमारी पण आणली। तर बरंच असं देवघरात, म्हणजे देवघर आहे ना, मी वरती अलमारीवरच ठेवले, कारण लाडू काय करते त्यातले सगळे जे देव आहेत ना ते खाली घेते खेळायला, आणि तिने बरेचसे 1-2 देव म्हणजे ज्या मूर्त्या होत्या त्या फोडल्या, तेव्हापासून मग मी अलमारीवरच ठेवते, कारण जेव्हा पहिले टेबलवर ठेवायचे तर ती खूप जास्त त्रास द्यायची। ती कुठे चालली खाली? खाली कुठं? मार्केट। मार्केट? हां। काय मार्केटला? काय आणायचं? आईस्क्रीम। आईस्क्रीम? हां। सर्दी झाल्यावर मग काय करायचं? आईस्क्रीम खा। तुम्हाला काही कळालं नसेल ती काय म्हणले, तर तिची निम्मी मराठी आणि निम्मी हिंदी असं भाषा मिक्स झाली आहे। कारण आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा तिला काही बोलता येत नव्हतं, पण तिचं जेव्हा तिला कळायला लागलं तर इथे ती मुलांमध्ये खेळून खेळून ती मग पूर्ण हिंदी बोलायला लागली। आम्ही दोघे जरी घरात मराठी बोलत असलो तरी पण ती हिंदीच आमच्याशी बोलते, कारण मग मराठी आणि हिंदी असं म्हणजे नाही का मिक्स झाले। तर चला, आम्हाला समजून जाते भाषा, पण जर अनोळखी कोणी असेल तर त्यांना समजत नाही, काही शब्द ती हिंदी वापरते आणि काही मराठी। पण काय करणार आता, आम्हाला असं वाटतं मराठी पण आली पाहिजे, आणि बाहेर मुलांमध्ये गेलं किंवा बाहेर गेलं कुठं तर तिला हिंदीच बोलावं लागतं, आणि ते समोरचं पण हिंदीत बोलतं, त्यामुळे तिला पण ती समजलं पाहिजे असं झाले। त्यामुळे ती पण कन्फ्यूज होती नेमकं काय बोलावं, त्यामुळे तिचे दोन्ही लँग्वेज मिक्स झाल्या सध्या। तर बाहेर राहिलं की असं होतं, आपल्या घरी असल्यानंतर तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण आता फौजींचं कसं असतं, जिकडे पोस्टिंग येईल तिकडे म्हणजे शिफ्ट व्हावं लागते, आणि मग तिथे बाहेर आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो की आपल्याला हिंदीच बोलावं लागते, आणि महाराष्ट्रामध्ये तर मराठी तर सगळ्यांनाच येते। तर तिचंही असंच झालं, आम्हाला मराठी यावं तिला, तर ती मराठी पण बोलते आणि हिंदी पण बोलते, अशी ओढणी घ्यायची, पण ती जास्त करून काय होते मिक्स होते त्याच्या। काय काम आहे खाली? दे ओढणी मला। भिजली? पाऊस नाही येत आता, पाऊस नाही येत, चल मला ओढणी दे ना।
तू कशाला घेतली माझी ओढणी? ती चप्पल घालायची? खाली ठेव, घाल. अशी घेतात काय? कुठं मार्केटला जायचं? कुणासोबत? काय? सायकल भूल गई? सायकल नीचे आहे. हाँ, तर आज मी आहे ना हे दिवे बनवते गव्हाच्या पिठापासून. तर दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते, तर म्हटलं चला आपण पण करूया. तर बाकी तर सगळी तयारी झाली, फक्त दिवे करायचे राहिलेत. म्हटलं आधी दिवे करून घेऊया. तर मी वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत एक दिव्यांचा आकार शेअर करणार आहे. जसं आपण नॉर्मल हाताने तो पारी करून नाही का असं सिंपल पद्धतीने जो दिवा बनवतो तोही मी तुम्हाला दाखवते. आणि तर बऱ्याचशा काही ताईंना हे असल्या प्रकारचे दिवे येत पण असतील, पण काही ताईंना नसतील येत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर मी अगोदर काय केलं, आपण जसं पुऱ्या लाटतो ना सेम तशाच पद्धतीने मीडियम साईजच्या 2 पुऱ्या लाटायच्या. तर त्याचे सुरीच्या सहाय्याने 4 भाग करायचे, समान आकाराचे 4 भाग करायचे. आणि मग ते सर्व काही जे त्रिकोण तयार होतात तर ते त्रिकोण एकावर एक असं ठेवत चालायचं. तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसंच करा, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. तर खूप छान असं म्हणजे काहीतरी युनिक वाटतं आणि खूप छान दिसतात हे दिवे. तर अशा पद्धतीचे जे त्रिकोण आहे ते एकावर एक ठेवत जायचे. आणि त्यानंतर मग त्याचा रोल करत आणि खालचा जो पदर आहे ना, जो त्रिकोणाचा जो खालचा तो पदर सुटू द्यायचा नाही, जेणेकरून ते मग दिवा निसटला तर ते मग होणार नाही व्यवस्थित. तर हे अशा पद्धतीने मी जसं बोटाने दाबते ना, तर मधोमध तसं दाबायचं आणि मग तो एकाला एक असं चिटकून रोल करत जायचं. तर अशा पद्धतीने आकार तयार झाला की मधोमध जिथं आपण रोल केलं होतं ना, तर तिथे मधोमध सुरीच्या साहाय्याने 2 भाग करायचे, म्हणजे ते एकाचे 2 दिवे तयार होतात. तर असा आकार झालाय. तर आपण बोटाच्या साहाय्याने खालून गोल करून घ्यायचं खालचा भाग, आणि वरती ज्या पाकळ्या तयार झाल्यात ना त्या अशा बोटाने थोड्या पसरवायच्या, जेणेकरून पूर्ण असं प्रॉपर फुलासारखा आकार दिसेल. तर तुम्ही पहा किती छान दिसतंय ना. आणि त्यातमध्ये जास्त काही तेल वगैरे बसत नाही, पण एक फुलवात आरामशीर बसते आणि खूप छान दिसायलाही छान दिसतात आणि काहीतरी वेगळं दिसतं. तर मी सगळे अशा पद्धतीचे 6 दिवे बनवून घेतले. तर लहान मुलांचंही औक्षण करतात, तर म्हटलं लाडूसाठी औक्षणाला 5 दिवे काम येतील आणि 1 दिवा मी दारामध्ये ठेवणार आहे. तर त्यामुळेच मी असे 6 दिवे बनवून घेतले. तर तुम्ही नक्की ट्राय करा नेक्स्ट टाइम. तर इतके छान म्हणजे दिसायला तर खूपच छान दिसतात. आणि काही जणी हे गोड पण बनवतात, जसं की पिठामध्ये गूळ वगैरे घालून तर ते गोड दिवे बनवतात. पण मी फक्त हळद टाकलेली आहे ह्या पिठामध्ये, थोडीशी नॉर्मल हळद टाकून मग ते बनवले मी. तर अशा पद्धतीने किती छान दिसत आहेत. तुम्ही कधी पाहिले होते का मला नक्की कमेंट करून सांगा. तर बऱ्याचशा ताईंना आता आयडिया आली असेल, पण आपला व्हिडिओ लेट आला त्यामुळे नसन करता आले. चला काही हरकत नाही, नेक्स्ट टाइम नक्की करून पहा हे. तर त्यानंतर मग मी पूजा वगैरे करायला खालीच पाट मांडला, कारण समोरवरती जे अलमारीवर मी देवघर ठेवलंय तिथे काही एवढी जागा नाही, तर म्हटलं खालीच पूजा मांडूया. तर हे जे कमळ आसन पाहताय तर ते मी लाडूच्या बोरनासाठी बनवलं होतं आणि ते मला इतकं काम येतं ना, कुठलीही पूजा असली तरी मी त्याला यूज करते आणि खूप छान आहे म्हणजे पाटाच्या आकाराचं. तर जो पाट आहे तो लाकडाचा, तो सिंपल आहे, त्यामुळे मी हे टाकते त्याच्यावरून, जेणेकरून ते खूप छान दिसतं पूजेमध्ये आणि दिसायला. तर बरीचशी पूजेची तयारी मी अगोदरच करून ठेवली होती, दिवे वगैरे, आणि दिवेही स्वच्छ करून ठेवले होते. आणि जे कणकेचे दिवे बनवायचे होते तेही मी बनवून ठेवले. सगळं जे काही सामान लागतं ते मी खाली अगोदर समोर घेतलं, जेणेकरून सारखं उठायला नको. तर मी अगोदर पूजा करताना श्री गणेशा म्हणजे गणपती बाप्पांना स्थान दिलं आणि त्यावर नागिनीचं पान नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे मी सिंपल असं आंब्याचं पान घेतलं आणि त्यावर अक्षदा टाकल्या आणि त्यावर मग सुपारीला स्थान दिलं. चला तर दीप अमावस्याचं थोडक्यात महत्त्व मी सांगते तुम्हाला. जी आषाढ महिन्यामध्ये जी अमावस्या येते तर तिला दीप अमावस्या असे म्हणतात आणि ती विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उत्साहाने साजरी केली जाते. तर या दिवशी ना घरातील सर्व पंथी, समई आणि निरांजन असे जे वस्तू आहेत तर त्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. तर ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते. तर म्हणूनच ही अमावस्या अशा प्रकारे साजरी केली जाते.
तर या दीप अमावस्येला लहान मुलांचं देखील औक्षण केलं जातं, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य त्यांना लाभो. तर यासाठी लहान मुलांचंही औक्षण करतात. लहान मुलांनाही आपल्या घरात वंशाचे दिवेच असं समजतात, त्यामुळे त्या मुलांचंही आपल्या घरात औक्षण केलं जातं, जेणेकरून त्यांना दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा. म्हणून औक्षणाद्वारे लहान मुलांना दृष्ट लागण्यापासून आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. तसंच औक्षण प्रथा पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी किंवा आणि कुटुंबात सौख्य राखण्यासाठी केली जाते. तर छान अशी पूजा वगैरे व्यवस्थित झाली. तर नमस्कार केला मी, त्यानंतर लाडूलाही नमस्कार करायला लावला, कारण ती भरपूर वेळापासून जोपर्यंत मी पूजा मांडत होते तोपर्यंत इथेच माझ्या अवतीभोवती फिरत होती आणि तिला रांगोळी काढायची होती, त्यासाठी तिची रडरड चालू होती. तर मग मी तिला रांगोळी साईडला दिली, त्यानंतर ती पण तिकडे रांगोळी काढत होती बाजूला. आता ती तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दाखवलं मी, कारण तिने रांगोळी काढत नाही, फक्त खेळत होती ती, हाताला म्हणजे सारखी अशी खाली पुसत होती. तर तोपर्यंत मग माझी इकडे पूजा वगैरे व्यवस्थित मांडून झाली. तर तिनेही आशीर्वाद घेतला, त्यानंतर तिचंही औक्षण केलं त्या दिव्यांनी.